बँकेचा परवाना रद्द केलेला आहे। त्यामुळे आकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये। तुमची बँक कायमची बंद होणार। 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। राज्यातील सर्व बँकेच्या बँक खातेधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा, 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील 15 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आज आरबीआय बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आताच राज्य सरकारच्या माध्यमातून या 15 बँकेमधील सर्व बँक खातेधारकांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही 1 जानेवारी 2026 च्या अगोदर या 15 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि त्या खात्यामध्ये पैसे ठेवलेले असतील तर ते पैसे 1 जानेवारी 2026 च्या अगोदर काढून घ्यायचे आहेत। अन्यथा 1 जानेवारी 2026 च्या नंतर या बँका बंद होणार आहेत आणि जे तुमचे या बँकेमध्ये पैसे असतील तर ते पैसे बुडण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व बँक खातेधारकांसाठी आताची सर्वात मोठी वाईट बातमी सुद्धा मानावी लागणार आहे। कारण 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सर्वात मोठ्या 15 बँका कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व बँक खातेधारकांना या ठिकाणी अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, सरकारने 1 जानेवारी 2026 च्या अगोदर सर्व बँकेतील खातेधारकांना पैसे काढून घेण्याचे आव्हान आताच केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुमचे बँक खाते या 15 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्जंटमध्ये हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुम्हाला त्या बँका सुद्धा सांगणार आहे। तर त्या बँक खात्यामध्ये रक्कम ठेवलेली असेल तर बघा मित्रांनो, जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल आणि त्या बँक खात्यामध्ये तुमची थोडीफार रक्कम असेल किंवा जास्त रक्कम असेल तर ते तुम्ही रक्कम काढून घेण्याचे आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणकोणत्या 15 बँका आहेत या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। अन्यथा मित्रांनो, तुम्हाला जर या 15 बँका माहिती नसतील आणि यामध्ये तुम्ही थोडे जरी पैसे ठेवलेले असतील आणि जर ही बँक बुडली तर तुमचे पैसे सुद्धा बुडणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आता पुढे सांगणार आहे त्या 15 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या ठिकाणी आणि त्या खात्यामध्ये जर तुम्ही थोडीफार रक्कम ठेवलेली असेल तर तुम्ही तुमचे सर्व पैसे काढून घरी सुद्धा आणायचे आहेत। बघा मित्रांनो, आताच 5 मिनिटांपूर्वी आलेल्या बातमीच्या माहितीनुसार राज्यातील सर्वात मोठ्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय आज आरबीआय बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर या बँका 1 जानेवारी 2026 पासून बंद होणार आहेत। त्याच्या अगोदर तुम्ही पैसे काढून आणणं गरजेचं आहे। जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर तुम्ही अर्जंटमध्ये हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील 15 मोठ्या बँका बंद होणार आहेत। आता जर तुमचे बँक खाते या 15 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 1 जानेवारी 2026 च्या नंतर या बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत। या बँकेमधून तुम्हाला दुसऱ्या खात्यामध्ये किंवा दुसऱ्या बँकेमध्ये पैसे सुद्धा ट्रान्सफर करता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। बघा, राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलेला आहे। तर या बँका खूप जुन्या आहेत। पूर्ण राज्यामध्ये या बँकांच्या भरपूर शाखा आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकांमध्ये ठेवलेले आहेत। बघा मित्रांनो, या ज्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या 15 बँका जुन्या आहेत। या 15 बँकेवरती भरपूर खातेधारकांचा विश्वास आहे, परंतु अचानक सरकारने 15 बँका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या बँकेमध्ये लाखो लोकांनी करोडो रुपये या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला भीतीचे वातावरण पसरलेले आहे। सकाळपासून या विषयावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुरू आहेत। सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा पसरत आहे। त्यामुळे आमचे पैसे बुडणार का हा प्रश्न खातेधारकांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे। परंतु सरकारने सांगितलेले आहे की जे नागरिक 1 जानेवारीच्या आतमध्ये या खात्यांमधून पैसे काढतील तर या ठिकाणी त्यांचे पैसे सुखरूप घरी घेऊन येता येणार आहेत। परंतु जे नागरिक हा महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील तर त्यांना त्यांचे पैसे काढता येणार नाहीत, कारण तशी तारीख स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आधी जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारी 2026 नंतर राज्यातील 15 मोठ्या बँका बंद होणार आहेत। जर तुमचे बँक खाते या 15 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर तुम्ही तुमचे पैसे काढून या ठिकाणी घरी आणून ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही 1 जानेवारी 2026 च्या अगोदर हे
पैसे काढून नाही आणले आणि या ठिकाणी 1 जानेवारी नंतर तुम्ही पैसे काढायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे, तुमचे पैसे बुडू सुद्धा शकणार आहेत। आता बघा मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने या 15 बँका 1 जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आता या बँकेमधून खातेधारकांना पैसे काढता येणार नाही। जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी कोणत्या जरी बँक खात्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा हक्क आहे तर ते काढता येणार नाहीत। तर बघा मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने या बँकांवरती कठोर निर्बंध लावलेले आहेत। तर बघा मित्रांनो, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही या बँकांमध्ये ठेवलेले असतील आणि जर तुम्हाला या ठिकाणी या 15 बँका बंद होणार आहेत ही जर माहितीच नसेल तर तुम्ही या ठिकाणी पैसे काढून आणणार नाहीत आणि जर तुम्ही 1 जानेवारी नंतर पैसे काढायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला एक धक्का बसणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या 15 बँकांवरती कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि या निर्बंधाचा थेट परिणाम तुमच्या पैशांवरती होणार आहे। आता बघा, तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, कारण की 1 जानेवारीपासून 15 बँका बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, वेळ खूप कमी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बघायचा आहे आणि लगेच पैसे काढायला सुरुवात सुद्धा करायची आहे। तर बघा मित्रांनो, थोड्याच दिवसात या 15 बँका बंद झालेल्या तुम्हाला सुद्धा दिसणार आहेत। मग आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशांचं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुम्ही जर या बँकेमध्ये एखादी FD करून ठेवलेली असेल तर त्याचं काय होणार आहे? साठवून ठेवलेल्या पैशाचं काय होणार? अतिशय कमी वेळ राहिलेला आहे। बघा, 1 जानेवारी तारीख जवळ येत आहे। बरोबर या 1 जानेवारीला या ठिकाणी या 15 बँकांना कुलूप असल्याचं तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे, तुम्हाला सुद्धा दिसणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अर्जंटमध्ये जाणून घ्यावं लागेल की कोणत्या 15 बँका बंद होणार आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात। केंद्र सरकारने देशातील अगोदर 43 बँका बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी आजपासून करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर या 43 बँकांपैकी महाराष्ट्र राज्यातील 15 मोठ्या बँका आहेत की या बँकांवरती निर्बंध लावून त्या बँका बंद करण्याचं ठरवलेलं आहे। बघा, महाराष्ट्रासहित 11 राज्यांमध्ये ही कारवाई आता होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे। बघा, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश देखील आहे। बघा, आता या प्रक्रियेनंतर 15 बँका बंद होतील आणि या 15 बँकेत असणारी खाते आहेत तर त्या खात्यामध्ये असणारे पैसे आहेत तर ते आता काढता येणार नाही, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम सुद्धा येणार आहे। बघा, तुमचा जो अकाउंट नंबर आहे, तुमचं जे पासबुक आहे, तुमचं जे ATM कार्ड आहे, तुमचं जे चेकबुक आहे ते बंद होण्याची शक्यता सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मग तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला असेल की कोणत्या त्या 15 बँका आहेत की आम्ही यामध्ये पैसे ठेवलेले आहेत, काय की काय, अशी भीती तुमच्या मनामध्ये 100% आता बसलेली असेल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला आता लगेच समजणार आहे की त्या बँकांची नावे कोणती आहेत। सगळीकडे बातम्या पसरू लागलेल्या आहेत, त्यामुळे मित्रांनो तुमच्या मनामध्ये 100% भीतीचं वातावरण पसरलेलं असेल। परंतु मित्रांनो, घाबरायचं नाही, तुम्हाला या 15 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। 1 जानेवारीच्या अगोदर हे पैसे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं। आता बघा, या 15 बँका बंद होणार, त्यामुळे या 15 बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी रांगाच्या रांगा दिसू लागलेल्या आहेत। लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे की आता आपले पैसे बुडणार। परंतु मित्रांनो, 1 जानेवारीच्या आधी तुम्ही जर पैसे यामधून काढून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे। जर 1 जानेवारीच्या नंतर पैसे काढायला गेला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा प्रॉब्लेम होणार आहे। तुम्हाला या बँके खात्यामधून 1 जानेवारी नंतर पैसे काढता येणार नाहीत, कारण बँकेला कुलूप असणार आहे। आता बघा मित्रांनो, सरकारने हे जे पाऊल उचललेले आहे तर याच्यामध्ये अनेक कारणे सांगण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, अचानक सरकारने 15 बँका बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेतलेला आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारणे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, 1975 पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या माध्यमातून असंख्य बँका बंद केलेल्या आहेत। बघा मित्रांनो, 1975 पासून राज्यामधील मोठ्या प्रमाणामध्ये ज्या असंख्य बँका होत्या तर त्या असंख्य बँका बंद केलेल्या आहेत। तसेच
काही बँकांचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. 2017 मध्ये SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला विलिनीकरण माहिती असतील. बघा विलिनीकरण म्हणजे काय, की ज्या बारीक बारीक बँका असतात तर त्या बारीक बारीक बँका एका बँकेमध्ये कन्वर्ट करून त्याची मोठी बँक केली जाते. म्हणजेच आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर SBI सर्वात मोठी बँकांची बँक असेल, मोठी बँक आहे. म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये SBI ही सर्वात मोठी बँक आहे. तर या बँकांमध्ये दुसऱ्या बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. छोट्या बँकांमधून या ठिकाणी SBI ही मोठी बँक तयार सुद्धा झालेली आहे. आता बघा मित्रांनो, कोणकोणत्या बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. तर याच्यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, तर आंध्रा बँकेचं, कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये विलिनीकरण झालं, तर ओरिएंट बँकेचं ओरिएंट बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा असंख्य बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. अशा असंख्य बँका बंद झालेल्या आहेत. तर त्याच अनुषंगाने राज्यातील 15 मोठ्या बँका बंद होणार आहे, त्यांचं सुद्धा विलिनीकरण होणार आहे. आता बघा या बँकांच्या शाखा ग्रामीण भागात पण आहेत. बघा मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि जर तुमचं बँक आता या 15 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्ही अर्जंटमध्ये हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा ग्रामीण भागांमध्ये या 15 बँकेचं बँक खातं आहे. तर या खात्यांमध्ये शेतकऱ्यांचं खातं असेल, तसेच ग्रामीण भागातील महिलांचं खातं असेल. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी, नमोच्या हप्त्यासाठी, महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी याच्यामध्ये खातं खोललेलं असेल. लाडक्या बहिणींना या बँकेमध्ये पैसे येत असतील, शेतकऱ्यांना पैसे येत असतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा तुम्ही निमशासकीय किंवा निमशहरी भागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण एक धोक्याची घंटा असणार आहे. कारण की पहा, 1 जानेवारी 2026च्या अगोदर या 15 बँकांचं विलिनीकरण होणार आहे. त्याची नावे आपण लगेच सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा मित्रांनो, भारतातील जवळपास 43 बँकांचं विलिनीकरण होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल 5 बँका आहेत. मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं काय होणार आहे, तुमचं जे त्या ठिकाणी FD मध्ये तुम्ही पैसे ठेवलेले असतील, कर्ज काढलेलं असेल तर त्याचं नेमकं काय होणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत. आणि सरकारचा नियम काय सांगतो, ज्यावेळेस बँकांचं विलिनीकरण होतं, बँक बंद होते, बँक बुडते, त्यावेळेस सरकारचा इन्शुरन्स कसा असतो, तुमच्या पैशांचा विषय काय होत असतो. आता पहा, उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये बडोदा बँक असेल, UP बँक असेल, प्रथम UP बँक असेल, तर अशा प्रकारच्या सर्व बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे, होणार आहे. तसेच बिहारमधल्या बँकांचं विलिनीकरण होणार आहे. पश्चिम बंगालमधील ज्या काही बँका असतील त्या बँकांचं विलिनीकरण होणार आहे. गुजरातमधील भरपूर बँकांचं विलिनीकरण होणार आहे. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर असेल, कर्नाटक असेल, ओडिसा राज्य असेल, राजस्थान, याबरोबर महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी 15 मोठ्या बँका आहेत की त्यांचं सुद्धा विलिनीकरण होऊन त्या बँकांची बंद होतील आणि त्यांची नवीन बँक बनणार आहे. आता या बँकांची नावे सांगण्याआधी तुमचे खात्याचे नेमकं काय होणार आहे, सरकारचा नेमका नियम काय सांगतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून 15 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या 15 बँका कोणकोणत्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे. परंतु फक्त या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील 15 बँका बंद होणार नाहीत. त्यासोबत UP असेल, MP असेल, राजस्थान असेल, ओडिसा राज्य असेल, त्यासोबतच मध्य प्रदेश असेल, तर अशा राज्यांमधील सुद्धा भरपूर बँकांचं विलिनीकरण होत आहे. परंतु आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायचं आहे की आपल्या राज्यामधील ज्या 15 बँकांचं विलिनीकरण होणार आहे तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत. कारण भरपूर असे राज्यातील शेतकरी बांधव आहेत, राज्यातील लाडक्या बहिणी आहेत, राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा ताई आहेत, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांचं खातं सुद्धा या 15 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असू शकतं किंवा जे सरकारी योजनांचा लाभ घेत नाही तरी पण त्यांचं बँक खातं या 15 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अर्जंट सूचना आलेली आहे. तर बघा मित्रांनो, राज्यामधील आपल्या भरपूर अशा बँका आहेत की त्या बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर याच्यामध्ये SBI बँक, बघा बँकांची बँका जशी
जशी आपण RBIला बँकांची बँक म्हणतो त्याचप्रमाणे SBI बँक सुद्धा आपल्या भारत देशामधील सर्वात मोठी बँक आहे। या SBI बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये 23,000पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत, जास्त शाखा आहेत। म्हणजेच भारतातील सर्वात मोठी सध्याची बँक म्हटली तर या ठिकाणी SBI बँकेचं नाव घेतलं जातं। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा बँक ऑफ इंडिया सुद्धा केंद्र सरकारची मान्यता असलेली, राज्य सरकारची मान्यता असलेली बँक ऑफ इंडिया सुद्धा मोठी बँक आहे। त्यासोबतच मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र, बघा महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक सुद्धा मोठी बँक आहे। त्यासोबत मित्रांनो पोस्ट बँक, बघा पोस्ट बँक सुद्धा मोठी बँक आहे, ही सुद्धा सरकारची बँक आहे। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की या ठिकाणी कोणकोणत्या बँकांचं विलीनीकरण होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये खाते असेल तर पैसे काढून घ्यायचे आहेत, कोणत्या बँकेमध्ये खाते, कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे ठेवणं गरजेचं आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु मित्रांनो सरकार कशामुळे बँकांचं विलीनीकरण करत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्यामध्ये भरपूर अशा छोट्या छोट्या बँका आहेत की त्या बँकांना सध्याच्या स्थितीला DBTची प्रोसेस नाही, त्या बँकांमध्ये डिजिटल कामे होत नाही। त्यामुळे या ज्या छोट्या बँका आहेत या छोट्या बँका मोठ्या बँकेमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत। म्हणजेच या छोट्या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल तर या ठिकाणी त्यांचं खातं सुद्धा नवीन मोठ्या बँकेमध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो जर तुमचं बँक खातं छोट्या बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही। तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं जे काम करायचं आहे किंवा तुम्ही अगोदर केलेलं असेल तरी पण चांगलं आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी 2 पावले पुढे आहात। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी छोटी बँक असेल त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे। या ठिकाणी त्या बँकेचं पासबुक असेल आणि या ठिकाणी तुम्ही FD केलेला असू द्या, कर्ज काढलेला असू द्या तरी पण काळजी करू नका। या छोट्या बँकांचं मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण होईल आणि तुम्हाला या ठिकाणी जुन्या बँकेचं जे पासबुक होतं ते पासबुक आता नवीन बँकेमध्ये ट्रान्सफर बँक झाल्यामुळे तुम्हाला त्या नवीन बँकेचं या ठिकाणी पासबुक मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका। बघा व्हिडिओ मोठा होत आलेला आहे, आता आपण याचा दुसरा पार्ट बनवणार आहोत। तर त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्या 15 बँकांची यादी वाचून दाखवणार आहोत। बघा आता 1 जानेवारी 2026 जवळच तारीख आलेली आहे, त्यामुळे 1 जानेवारी 2026च्या अगोदर ही कामे करून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला त्या बँका सांगितल्या असत्या परंतु हा व्हिडिओ मोठा होत आलेला आहे, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 15 बँका सांगणार आहोत। त्या 15 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांनी कोणकोणती कामे करायची आहेत, त्यांनी पैसे काढून घ्यायचे आहेत, FD काढून घ्यायचे आहे का, या ठिकाणी त्यांचे पैसे त्या बँकेमध्ये ट्रान्सफर होतील, FD त्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा।